सकाळी चिवडा वगैरे खाऊन झाल्यावर मग मी निघालो नदीकडे मेवणीला सोडण्यासाठी. मग काय तिला नदीजवळ गेलो तर चला म्हणलो आता नदीत जाऊ, पाण्यापर्यंत सोडून देऊ. आणि तिकडून तिचा भाऊ पण आला होता, तर मग पाण्यापर्यंत सोडलो. याला थैला धर म्हणलं तर थैला धरल्या दर्शनीच तो खालता पडला उतण्याच्या उभाड्या. आणि मग आम्ही आलो एवढे जण किटाडी घाटावर आंघोळ करण्यासाठी. आणि किटाडी घाटावर मी पहिलीच वेळ आलो, तर हा मंदिर काही माहीत नव्हतं. मग काय मंदिर दिसलं तर चला म्हणलो आता पाया वगैरे लागून जाऊया. मग महादेवाच्या पाया वगैरे लागलो, एवढ्या देवाच्या पाया वगैरे लागलो. आणि इथं थोडे बहुत असे तसे पोज दिलो मग व्हिडिओ बनवासाठी म्हणून. आणि चला म्हणलं आंघोळ धुवायला, कारण की लग्नाला झाली टाईम होते. मग आंघोळ वगैरे धुवासाठी जात होतो, तर तिकडं नदीचा व्ह्यू मस्त होता. हे वैनगंगाच नदी हो आपली. पण किटाडी घाटावर आलो ना आम्ही. आणि इथं मस्त गोठे पण होते, तर गोठ्यावरचे व्हिडिओ बनवलो. आणि मग आंघोळ धुवासाठी गेलो तर काय, आंघोळ धुवासाठी तर पाणी तर भरपूर होता, पण पाणी टोंगरा असतं इकडच्या बाजूला. आमच्या इकडं छातीभर कोरडा जास्त आहे म्हणा. आणि इकडे जास्त मगरमच्छ जायचा होता, हे छोटे छोटे मगरमच्छ सुंत्या. आणि मग मी बसलो तपस्यावर. चला म्हणलं थोड्या वेळ करून पाहूया म्हणलं. कठीण तर नाही आहे, पण सोपाही नाही आहे. आणि मग फोटो वगैरे काढलो. आणि चला म्हणलो आता वैना गेला की वेळ. आणि माझे कपडे काही आणले नव्हते, तर मग मी तेच कपडे लावलो. आणि चला म्हणलो. इकडून पण एक चुरमुऱ्यावरून एक मेवणी येत होती, तर मग तिथं मी मंदिराजवळ थांबलो आणि मग फोटो वगैरे काढलो आंघोळ धुतल्यावरही. आणि मग चला म्हणलो आता जाऊया. मग सोडून आल्यावर अजून पुन्हा आलो वापस, तर मग फोटो वगैरे काढलो. आणि मग गेलो न तयारी केलो.